नाकेंची अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आलेली नाही। आमचा पहिला टप्पा होता तो आम्ही टप्पा पूर्ण केलेला आहे। चौंडी हे तीर्थक्षेत्र आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधल्या ऊर्जा स्थळांना भेटी देणार आहोत, त्यावेळी हे कव्हर करणार आहोत। कारण आम्ही जवळजवळ 10 ते 12 तास लेट आमची अभिवादन यात्रा झाली। आम्ही ज्या भगवानगडावर रात्री 7ला पोहोचणार होतो तिथं आम्हाला पोहोचायला 5:30 वाजले। त्यामुळे आम्ही जी परिक्रमा यात्रा जी घेतली त्या यात्रेमध्ये हजारोंचा जनसमुदाय, रात्री 3ला सभा झाल्या, 4ला सभा झाल्या, 5ला सभा झाल्या। तुम्ही मीडियाने सगळं दाखवलंय, लाईव्ह दाखवलंय। त्यामुळे ही यात्रा स्थगित नाही, ही यात्रा इथून पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण ताकदीने या महाराष्ट्रामध्ये झालेली दिसेल, उभी राहिलेली दिसेल। मातोरीमध्ये जी घटना झाली त्यामुळे लक्ष्मण हाके चौंडीकडे गेले नाही असं बोलले। लक्ष्मण हाके 368 किलोमीटर अंतरावरून सांगोल्यावरून वडीगुद्रीला अंबडकडे गेले होते। त्यामुळं माझ्या भागामध्ये येऊन मी माघार असं शक्यच नाही, कारण आम्ही लोकशाहीतली संविधानाची लढाई लढतोय। त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही। जरांगे पाटील म्हणतात की मातोरीमध्ये जी काही दगडफेक झाली ती छगन भुजबळ यांनी घडवली आहे, छगन भुजबळ यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायची। जरांगेंना छगनरावजी भुजबळ नावाचा किंवा छगनरावजी भुजबळ यांच्या नावाची कावीळ झाली। त्यामुळे त्यांना कुठलंही चित्र फक्त छगनराव भुजबळांचं दिसतं। त्यामुळं त्यांनी इथून पुढच्या कालावधीमध्ये एका चांगल्या डॉक्टरकडे जाऊन इलाज घेतला पाहिजे, नाहीतर ही कावीळ अशीच वाढत गेली तर मग काय होतं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे। चांगल्या डॉक्टरांचा सल्ला जरांगे पाटलांनी घ्यावा आणि चांगली ट्रीटमेंट डोक्यावरती करून घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे।